तुमचं जास्त फोकस तुमच्या हेल्दी चाऱ्यावर पाहिजे. तुम्ही तुमचं जे दूध काढणार आहे ना गायचं किंवा म्हशीचं, इन केस गाय म्हैस, त्याच्या दुधावर तुम्ही खाद्यावर जास्त डिपेंड नाही पाहिजे. चाऱ्यावर सुद्धा हेवी मिल्किंग घेता येतं. खाद्याचा रोल तुम्ही 30% ठेवा, 70% रोल तुमच्या चाऱ्याचा ठेवा. बरोबर. आता यावेळेस थोडक्यात सांगतो तुम्हाला मी, कडबा एक मेन वैरण आपल्यातली ड्राय मॅटर. थोडक्यात कसं होतं, सुका चारा. सुका चारा, एक ड्राय चारा म्हणून आपल्या भागात कडब्याचा जास्त वापर होतो. आता होतं कसं की दरवेळेस सिजनेबल रेट असतात. आता लोकांना सवय कशी असते की चला बाबा आज आता रेट लय महाग झाला म्हणून कमी लोकांनी घेतला, यावेळेस ज्वारीचं उत्पन्नही कमी झालं कारण आमच्या शेतकऱ्याला पण परवडणार. मग आता हा ड्राय मॅटर महाग झाला तर आपण घेतलाच नाही. पण त्याची तुम्ही जनावराला भरपाई कशी देणार हे आता आपल्या खिशाचा प्रश्न झाला. आज आपल्याला ते परवडणार म्हणून घेऊ वाटणार, पण ते जनावराला तर देणं गरजेचं आहे. बरोबर. ह्याच्यासाठी कसं असतं माहितीये का की बाबा सिजनेबल व्यवस्थित चारा आपल्या शेतात पिकवून टाइम टू टाइम मका वगैरे वेळोवेळी करणे, वर्षातून 1-2 वेळा मुरघास तरी केला पाहिजे. जनावराला मुरघास जर असेल तुमचा, जर तुमच्या चाऱ्यात 50% मुरघास असेल ना तर खाद्यही कमी लागतं, दूधही एकसारखं चांगल्या लेवलनं निघतं, आणि मेन म्हणजे जनावरांची तंदुरुस्ती चांगली राहते. त्याची शरीर टिकून राहते, त्यात लॉस होत नाही.